नमस्कार, नर्मदे हर. आपण आता आलेलो आहोत शूलपाणीच्या झाडीमध्ये आणि आपली नर्मदामाई देवराई, श्री नर्मदामाई देवराई जी श्री फोदला गारद्या पावरा आणि झांजलीबाई पावरा यांच्या स्मरणार्थ आपण उभी करतोय. ती लावण्याचं काम आता चालू आहे. श्री नर्मदामाई देवराई आणि भाबरीचे ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत. भाईदास रामशा पावरा, सचिनदादा निकम आले पुण्याहून खास या कामासाठी. आपल्याला पृथ्वी मोलाची फाउंडेशन दिलेलं जे ठिबक सिंचन आहे ते आपण लावलेलं आहे. गंगाराम पावरा, मांगीलाल पावरांचे सुपुत्र सुरेश फोदला पावरा, दिनेश फोदला पावरा, बिसन फोदला पावरा, आनंददादा मुळे, ज्यांच्यामुळे शक्य ते आनंद मुळे, राजाराम पावरा, असे सगळेजण मिळून सुंदर अशी देवराई उभी करत आहेत. आपण बघू शकताय ठिबक सिंचन चालू झालेलं आहे, त्यामुळं झाडं अत्यंत खुश आहेत. झाडांना आनंद होईल असं आल्हाददायक वातावरण निर्माण झालेलं आहे. आपण आता हे ठिबक नंतर योग्य पद्धतीनं लावणार आहोत. आता सध्या जास्त पाणी येते, थोड्याच वेळात पाणी योग्य तेवढं येईल. अशा पद्धतीनं आपण इथं घनवन करतोय. आपण बघू शकताय कुठल्याही प्रकारचं वनीकरण करण्यासाठी आधी मजबूत अशी कुंपणाची व्यवस्था केली पाहिजे. ही आपण जाळी लावलेली आहे पूर्णपणे. या संपूर्ण क्षेत्राला आपण जाळी लावून बंद केलेलं आहे आणि हा डोंगर शेवटपर्यंत जातोय. तिथे आपण ही सगळी झाडं लावतोय जी आपल्याला देवराई फाउंडेशन पुणे यांनी श्री रघुनाथ ढोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे काम करतोय. अतिशय उदार अंतकरणानं ही झाडं त्यांनी आपल्याला दिलेली आहेत. बघा, हे रानजाईचा वेल लावला जातोय. हे रानजाई, कांचन आहे, पिंपळ आहे, असे विविध प्रकारचे वृक्ष आपण बघू शकताय. 1 2 3 4 5 6 7 8 अशा आपण 8 पायऱ्यांनी हे ठिबक सिंचन चालू केलेलं आहे. आणि लवकरच ही शूलपाणीची झाडी पुन्हा एकदा हिरवीगार होईल अशी खात्री वाटते. हा आपला परिक्रमा मार्ग आहे. या परिक्रमा मार्गावरती लवकरच पुन्हा एकदा झाडी निर्माण व्हावी एवढीच नर्मदा मातेच्या झाडी प्रार्थना आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.